नमस्कार. स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. बाप्पाच्या प्रसादामध्ये मोदकाप्रमाणेच खिरापतसुद्धा प्रसाद म्हणून दिली जाते. चला बघूया साधी सोपी खिरापतीची रेसिपी. खिरापतीसाठी आपण 2.25 कप सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. 1 कपापेक्षा थोडीशी कमी साखर इथे मी घेतलेली आहे. तुम्हाला खूप गोड आवडत असेल तर तुम्ही थोडी अजून साखर घेऊ शकता. चारोळी 1 टेबलस्पून, 10 मनुका, 8 ते 9 बदाम आणि 10 वेलची घेतलेल्या आहेत. वेलचीची साल काढून वेलची आणि साखर मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. सर्वात आधी आपण सुकं खोबरं लो मीडियम फ्लेमवर जळू नये आणि चांगलं व्यवस्थित सगळीकडनं भाजलं जावं म्हणून मध्ये मध्ये ते हलवत राहायला हवं. 5 मिनिटांमध्ये हे खोबरं मस्त खरपूस भाजून झालेलं आहे. ते काढून घेऊया. यानंतर ड्रायफ्रूट्स आणि नट्स दोन्ही आपण 1 मिनिटभरासाठी लो मीडियम फ्लेमवर भाजून घेणार आहोत. हेही भाजून झालेले आहे. ओलसरपणा आपण काढून घेऊया आणि त्याची क्रंची टेस्ट आपल्या खिरापतीची चव वाढवेल. ड्रायफ्रूट्स आपण खोबऱ्यामध्ये घालून घेऊया आणि हे मिक्स करून हे पूर्णपणे गार होऊ द्यायचे आहेत. सुकं खोबरं पूर्ण गार झालेलं आहे. यामध्ये आता आपण साखर घालून घेतलेली आहे. ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आहे की नाही साधी सोपी रेसिपी? नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. स्वादांची मैफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील. चला भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.